नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवर मी प्राध्यापक गजानन पाटील एकलव्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आपण या चॅनलवरती गेल्या काही दिवसापासून स्पर्धा परीक्षा संदर्भात जे भारतीय राज्यघटना हा विषय डिस्कस करत आहोत, त्या विषयासंदर्भात जे लेक्चर आपले सुरू होते त्यामध्ये काही दिवसापूर्वीपासून थोडासा खंड पडलेला आहे। त्याबद्दल मी तुम्हाला क्षमा मागतो आणि आज पुन्हा एकदा भारतीय राज्यघटना या विषयाला आपण सुरू करूया। मित्रांनो, लास्ट टाइम आपण जे पाहिलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये ते म्हणजे संसदीय शासन व्यवस्था आणि संसदीय शासन व्यवस्थेमध्ये राज्य विधिमंडळ जे आहे म्हणजे घटक राज्याचं कायदेमंडळ ते आपण डिस्कस करायला सुरुवात केलेली होती। मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की भारतामध्ये राज्य विधिमंडळ जे आहे हे 3 घटकांपासून बनते, जसे की राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद ह्या 3 घटकांपासून राज्य विधिमंडळ निर्माण होत असते। मग याच्यामध्ये जे राज्यपाल जे आहे तो मुद्दा आपण पूर्णपणे डिस्कस केलेला आहे। तसंच घटक राज्याच्या विधिमंडळाचं नेमकं काय काम आहे, म्हणजे जसं की कायदे निर्मितीचं काम, मग कायदे निर्मितीचं काम सुद्धा आपण लास्ट काही लेक्चर्समध्ये डिस्कस केलेलं आहे। त्यामुळे कायदे निर्मितीचं काम आणि राज्यपाल हे मुद्दे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत। त्याचे लेक्चर्स तुम्हाला क्रमवार आपल्या यूट्यूबवरती आहेत, त्याआधी तुम्ही पाहून घ्या, त्यानंतरच आजचं लेक्चर बघा। आता आजच्या लेक्चरमध्ये काय पाहायचं आहे आपल्याला, तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की हे जे राज्य विधिमंडळ आहे या राज्य विधिमंडळापैकी जे विधानसभा आणि विधान परिषद ही जी 2 सभागृह आहेत, ह्या 2 सभागृहासंदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे। आता खरं जर पाहायला गेलं तर राज्य विधिमंडळ जे आहे ओव्हरऑल पूर्ण राज्य विधिमंडळ हे भारतीय संविधानामध्ये 6व्या विभागात कलम 153 ते 213 या तरतुदींच्या दरम्यान आपल्याला राज्य विधिमंडळ संपूर्णपणे राज्य विधिमंडळ डिस्कस करण्यात आलेला आहे। परंतु त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काही ज्या कलम आहेत, जसे की कलम 153 ते 167 पर्यंत ह्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी राज्यपाल, घटक राज्याचा महाधिवक्ता, त्याच्यानंतर घटक राज्याचं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री यांच्याशी रिलेटेड आहेत। परंतु राहिलेल्या ज्या कलम आहेत म्हणजे जसं की कलम 168 ते कलम 168 ते कलम 213 ह्या तरतुदींच्या दरम्यान हे केवळ आणि केवळ विधानसभा आणि विधान परिषद हे 2 सभागृह येतात। ह्या दोन्ही सभागृहाची जी रचना आहे त्या रचनेसंदर्भात आपल्याला काही तरतुदी त्यामध्ये पाहायला मिळतात। म्हणून मग आजच्या लेक्चरमध्ये जे आपण पाहणार आहोत तर हे जे 2 सभागृह आहेत विधान परिषद आणि विधानसभा ह्या दोन्ही सभागृहांचं पर्टिक्युलर डिस्कशन आपण इथे करणार आहोत। पुन्हा एकदा मी सांगतो की भारतीय संविधानातील 6व्या विभागात कलम 168 ते 213 ह्या तरतुदींदरम्यान जे विधानसभा आणि विधान परिषदेसंदर्भात ज्या तरतुदी दिलेल्या आहेत आपल्याला, आता तरतुदी कशा संदर्भात आहेत, जसं की ह्या दोन्ही सभागृहाचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यानंतर ह्या दोन्ही सभागृहाची रचना कशा प्रकारची आहे, संघटन कशा प्रकारचं होत असते, कार्यकाळ किती असतो, ठीक आहे। तर ह्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन भारतीय संविधानात दिलेली आहे। ती संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, राज्यसेवा, PSI, STI, ASO आणि इव्हन पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक अशा क्लास 3 भरतीसाठी सुद्धा हे लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट असेल। त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे लेक्चर पाहायचं आहे। आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओज मिळत नसतील तर एकलव्य एज्युकेटर हे चॅनल सबस्क्राईब करा। तसंच जर तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम ग्रुप असेल तर त्या ग्रुपवरती तुम्ही माझा हा या अकॅडमीचा नंबर ॲड करा। तुम्हाला डेली आपले लेक्चर्स जे आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला लिंक शेअर करत जाईल। तर मित्रांनो, बघूया आजचं आपलं लेक्चर विधानसभा आणि विधान परिषद ह्या दोन्ही टॉपिक संदर्भात। जसं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की भारतामध्ये जे राज्य विधिमंडळ आहे म्हणजे घटक राज्याचं कायदेमंडळ जे आहे ते राज्य विधिमंडळ भारतीय संविधानामध्ये 6व्या विभागात कलम 153 ते 213च्या दरम्यान सांगितलेला आहे। परंतु त्यापैकी आपण राज्यपाल आणि ते मुद्दे ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत। सध्या आपण जे डिस्कस करणार आहोत ते म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद। मग आता ह्या दोन्ही जे सभागृह आहेत ह्या दोन्ही सभागृहासंदर्भात भारतीय संविधानामध्ये जर आपण तरतुदी पाहिल्या तर त्या तरतुदी विभाग 6 आणि कलम 168 ते 213 या दरम्यान आपल्याला तरतुदी दिलेल्या आहेत। मग आता ह्या दोन्ही सभागृहासंदर्भात आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते मुद्दे डिस्कस करायचे आहेत, तर मित्रांनो त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जसं की आपल्याला ह्या दोन्ही सभागृहासंदर्भात आपल्याला डिस्कस करायचं आहे। फर्स्ट पहिला मुद्दा तो म्हणजे वैशिष्ट्ये, ठीक आहे, की काय वैशिष्ट्ये आहेत या दोन्ही सभागृहाची, ठीक आहे। आता ती वैशिष्ट्ये डिस्कस करताना आपण पाहू, जसं की आता हे विधानसभा आहे,
एक्झॅक्टली आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की विधानसभा आणि विधान परिषद हे जे दोन अंगभूत घटक आहेत विधिमंडळाचे, राज्य विधिमंडळाचे, ते म्हणजेच एक प्रकारचं कायदेमंडळ आहे. मग ह्या सभागृहांमध्ये घटक राज्यासाठी कायदे निर्मितीचं काम केलं जाते, बरोबर आहे. परंतु ह्या दोन्ही सभागृहाची काय स्पेशालिटी आहे, नेमकं वैशिष्ट्य काय आहे. जेव्हा आपण वैशिष्ट्य पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हे बघावं लागते की जसं की विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे, वैशिष्ट्यामध्ये आपण असं पाहू इथे की कनिष्ठ सभागृह, ठीक आहे, कनिष्ठ सभागृह, तसंच ते एक प्रथम सभागृह आहे. एक्झॅक्टली, कनिष्ठ सभागृह आणि प्रथम सभागृह असं म्हणतो आपण त्याला. तर विधान परिषद हे जे आहे तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे, वरिष्ठ सभागृह, तर हे द्वितीय सभागृह आहे. एक्झॅक्टली, द्वितीय सभागृह. जसं आपण याला म्हटलं प्रथम सभागृह, विधान परिषद द्वितीय सभागृह, हे कनिष्ठ सभागृह आणि हे वरिष्ठ सभागृह. ठीक आहे, तसंच विधान परिषद हे जे आहे हे कायमस्वरूपी आहे, कायमस्वरूपी. ठीक आहे, कायमस्वरूपी सभागृह आहे. कायमस्वरूपी सभागृह म्हणजे याचा अर्थ काय, तर विधान परिषद हे सभागृह कधीही बरखास्त होत नाही. म्हणजे विधान परिषदेचे सर्वच्या सर्व सदस्य एकाच वेळेस निवृत्त होत नाहीत. म्हणून त्याला आपण असं म्हणतो की विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे. तर विधानसभा जे आहे हे मात्र कायमस्वरूपी सभागृह नाही. तर हे सभागृह जे आहे हे याच्यातले जे सदस्य आहेत तर हे सदस्य सर्वच्या सर्व सदस्य हे निवृत्त होऊ शकतात. म्हणजेच ते सभागृह कायमस्वरूपी आहे का, तर कायमस्वरूपी नाही. तर त्याचा निश्चित असा एक कालावधी आहे आणि त्या कालावधीनंतर ते सभागृह बरखास्त होऊ शकते. त्यामुळे आपण इथे लिहू शकतो की हे सभागृह कसं आहे, बरखास्त होणारं सभागृह आहे, बरखास्त. ठीक आहे, ते नियमित अस्तित्वात असू शकत नाही. हे झालं एक वैशिष्ट्य. आता पुढचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ते म्हणजे काय की जसं की आपल्या देशामध्ये किती विधानसभा आहेत, बरोबर आहे, किती विधानसभा आहेत. आता किती विधानसभा आहेत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर सर्वात आधी आपण हे पाहू की आपल्या देशामध्ये किती घटक राज्य आहेत. जर घटक राज्याचा जर आपण विचार केला तर सध्या आपल्या देशामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की 28 घटक राज्य आहेत, बरोबर आहे. मग 28 घटक राज्यांपैकी किती घटक राज्यांमध्ये विधानसभा आहे, तर ऑलमोस्ट सर्वच घटक राज्यांमध्ये विधानसभा आहे, बरोबर आहे. म्हणजे 28 घटक राज्यांमध्ये विधानसभा, त्याला आपण म्हणू राज्य विधानसभा. एक्झॅक्टली, तर किती केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे, बरोबर आहे. तर इथे 3 केंद्रशासित प्रदेश, बरोबर आहे. भारतामध्ये 3 केंद्रशासित प्रदेश असे आहेत की त्या 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला विधानसभा असल्याचं दिसून येते. ठीक आहे, आता हे 3 केंद्रशासित प्रदेश कोणते, तर हे जे 3 केंद्रशासित प्रदेश आहेत जसं की दिल्ली, बरोबर आहे, दिल्ली. आता दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं, परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारतात, दिल्लीच्या विधानसभेमध्ये सदस्य संख्या किती आहे, तर दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर 70 इतकी सदस्य संख्या आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुद्दुचेरी, ठीक आहे, पुद्दुचेरी ही एक विधानसभा आहे, बरोबर आहे. आणि पुद्दुचेरीच्या विधानसभेमध्ये 30 सदस्य आहेत. आणि नेक्स्ट आहे जम्मू आणि काश्मीर, बरोबर आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये 114 सदस्य इतके नियोजित आहेत. कारण की जम्मू काश्मीर जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर हे सुरुवातीला एक घटक राज्य होतं, एक्झॅक्टली. आणि त्यावेळेस घटक राज्याची संख्या ही 29 होती. परंतु 2019मध्ये जे काही 370 आणि 35A हे जे कलम कॅन्सल केलं, ते कलम कॅन्सल केल्यामुळे जम्मू आणि काश्मीर हे जे घटक राज्य होतं त्या घटक राज्याचा दर्जा हा समाप्त झाला आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं, बरोबर आहे. आणि केंद्रशासित प्रदेश बनवून त्याची सध्याची जी सदस्य संख्या आहे, केंद्रशासित प्रदेश बनवला आणि तिथे विधानसभा प्रस्थापित करण्यात आली. म्हणजे विधानसभेसह केंद्रशासित प्रदेश असं जम्मू आणि काश्मीर. खरं तर जम्मू आणि काश्मीर हे पूर्वी घटक राज्य होतं, परंतु जम्मू आणि काश्मीरचे 2 भाग केले, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, दोन्ही केंद्रशासित प्रदेश. परंतु लडाख जे आहे तर लडाखमध्ये कायदेमंडळ स्थापन केलं नाही. परंतु हे जे जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीरमध्ये मात्र विधानसभा स्थापन करण्यात आली. आणि मग त्या विधानसभेचे सदस्य किती, तर सध्या 114 नियोजित आहेत. परंतु आता एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या समितीचा जेव्हा अहवाल येईल तेव्हा एक कायमस्वरूपी एक संख्या फिक्स केली जाईल. परंतु सध्या तरी जम्मू आणि काश्मीर विधानसभा
114 सदस्य, पुद्दुचेरी, दिल्ली अशा 3 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा हे सभागृह आहे। ठीक आहे, तर 28 घटक राज्यांमध्ये विधानसभा हे सभागृह आहे। म्हणजे आपल्या देशामध्ये जर विचार केला आपण तर संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे भारतामध्ये हे 28 आणि हे 30 अशा 31 विधानसभा अस्तित्वात असल्याच्या दिसून येतात। आता मुद्दा आहे विधान परिषदेचा की आपल्या देशामध्ये किती विधान परिषद आहेत। ठीक आहे, विधान परिषदेचा जर विचार केला तर विधान परिषद ही प्रत्येकच घटक राज्यामध्ये असेलच असं काही आहे का, तर अजिबात नाही। ठीक आहे, तर सध्या भारतामध्ये 6 घटक राज्य असे आहेत की त्या 6 घटक राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत। ठीक आहे, 6 घटक राज्य, बरोबर आहे। आणि या 6 घटक राज्यामध्ये फक्त विधान परिषदा आहेत। आता हे 6 घटक राज्य कोणते, तर भरपूर वेळा तुम्हाला इथे प्रश्न विचारला जातो की कोणकोणत्या घटक राज्यामध्ये विधान परिषदा आहेत। ठीक आहे, लक्षात घ्या आता कोणकोणत्या घटक राज्यामध्ये। मित्रांनो, हा क्रम तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे। ठीक आहे, आता क्रम कसा लक्षात घ्यायचा, जसं की आपण भारताचा जर नकाशा पाहिला तर भारताच्या नकाशामध्ये अगदी उत्तरेकडून तर दक्षिणेकडे आपण येऊ आणि ते घटक राज्य पाहू की कोणकोणत्या घटक राज्यामध्ये विधान परिषदा आहेत, कारण की हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे। ठीक आहे, याच्यावरती आपल्याला प्रश्न डेफिनेटली येतो आणि तो आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे, इथे मार्क्स मिळाले पाहिजे। मग हे 6 घटक राज्य कोणते, तर त्याच्यामध्ये आपण सर्वात भारताच्या नकाशा सर्वात उत्तरेकडे जर पाहिला आपण तर येथे उत्तर प्रदेश। ठीक आहे, थोडक्यात आपण त्याला म्हणू यूपी, उत्तर प्रदेश इथे विधान परिषद आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशच्या बाजूला लगेच बिहार। ठीक आहे, शॉर्टकटमध्ये येऊ आपण बिहार, आणि त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश याच्या खाली विधान परिषद असलेलं घटक राज्य कोणतं, तर महाराष्ट्र। ठीक आहे, महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या खाली आणखी उत्तरेकडे जर आपण दक्षिणेकडे जर गेलो, उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर लगेच महाराष्ट्राच्याच आपल्याला पूर्वेकडे पाहायला मिळेल तेलंगणा। ठीक आहे, त्याला आपण म्हणू तेलंगणा, आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश। ठीक आहे, AND असं लिहू आपण, आंध्र प्रदेश। तेलंगणाच्याच दक्षिणेकडे पाहिला आपण तर आंध्र प्रदेश, आणि महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश यांच्या आणखीन जर आपण दक्षिणेकडे गेलो तर कर्नाटक। ठीक आहे, KT असं लिहू आपण, कर्नाटक। म्हणजे हे असे 6 घटक राज्य आहेत की ह्या 6 घटक राज्यांमध्ये आपल्याला विधान परिषद पाहायला मिळेल। मित्रांनो, लक्षात घ्या, या 6 घटक राज्यांमध्ये विधान परिषद आहे म्हणजे विधानसभा आहे की नाही, तर डेफिनेटली आहे। विधानसभा तर आवश्यकच असते, कारण की विधानसभा हे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, त्याच्यामुळे विधानसभा ही असणं आवश्यकच आहे। प्रश्न हा आहे की विधान परिषद आहे का। ठीक आहे, आणि ज्या घटक राज्याला विधान परिषद पाहिजे असेल त्या घटक राज्यांनी त्या घटक राज्याच्या विधानसभेमध्ये जर तसा ठराव पास केला आणि तो ठराव जर संसदेला पाठवला तर संसद काय करते, त्या घटक राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करते। ठीक आहे, 2019 पर्यंत 7 घटक राज्यांमध्ये विधान परिषद होती। 7 घटक राज्य कोणते, तर हे 6 प्लस जम्मू आणि काश्मीर। परंतु 2019ला जम्मू आणि काश्मीरचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशामध्ये केलं आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त विधानसभा ठेवली, विधान परिषद तिथली बरखास्त केली, समाप्त केली। त्यामुळे सध्या फक्त 6 घटक राज्य असे आहेत की ज्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद आहे। आता इथे एक मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या घटक राज्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृह असतात त्या घटक राज्याला किंवा त्या घटक राज्याच्या विधिमंडळाला आपण काय म्हणतो, द्विगृही कायदेमंडळ, द्विगृही विधिमंडळ। पुन्हा एकदा सांगतो की ज्या घटक राज्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृह असतात त्या घटक राज्याच्या कायदेमंडळाला आपण म्हणतो द्विगृही कायदेमंडळ किंवा द्विगृही विधिमंडळ। ठीक आहे ना, द्विगृही म्हणजे काय, तर ज्या घटक राज्याच्या विधिमंडळात कायदेमंडळात दोन्ही सभागृह आहेत। मग आता प्रश्न असा आहे की किती घटक राज्यामध्ये किंवा भारतामध्ये किती द्विगृही कायदेमंडळ आहेत। ठीक आहे ना, घटक राज्यांच्या बाबतीत आपण विचार करतोय। केंद्रीय स्तरावर जर पाहिलं आपण तर भारताचं संसद हे पण द्विगृही कायदेमंडळ असलेलं कायदेमंडळ आहे। ठीक आहे, आणि घटक राज्यांच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर घटक राज्यांच्या बाबतीत दोन्ही सभागृह असतील असे किती विधिमंडळ आहेत, तर डेफिनेटली इथे म्हणून आपण 6, कारण की प्रत्येक घटक राज्यामध्ये विधानसभा आहेच
आणि 6 घटक राज्यांमध्ये विधान परिषद पण आहे, ठीक आहे ना. म्हणून मग हे जे 6 घटक राज्य आहेत ते ह्या 6 घटक राज्यांमध्ये आपल्याला विधान परिषद पाहायला मिळते, बरोबर आहे. मग आता हे झालं विधान परिषदे संदर्भात किंवा द्विगृही कायदेमंडळ जर म्हटलं तर. आणि जर आपल्या इथे जर असं म्हटलं की किती घटक राज्यात, मित्रांनो लक्षात घ्या कारण की इथे चुकलं नाही पाहिजे आपण. जर असं विचारलं किती घटक राज्यांमध्ये एकगृही सभागृह आहे, ठीक आहे ना, एकगृही सभागृह. 28 घटक राज्य असे आहेत की त्या घटक राज्यामध्ये विधानसभा आहे, परंतु त्यापैकी 6 असे आहेत की तिथे विधान परिषद आहे. म्हणून हे 6 जर याच्यातून मायनस केले, कारण की हे 6 झाले द्विगृही कायदेमंडळ, मग 28मधून जर 6 आपण मायनस केले तर राहतात 22 घटक राज्य असे आहेत की त्या घटक राज्यांमध्ये एकगृही कायदेमंडळ आहे, ठीक आहे. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत, तर केंद्रशासित प्रदेश किती आहेत की जिथे एकगृही कायदेमंडळ आहे, 3 केंद्रशासित प्रदेश असे आहेत की तिथे एकगृही कायदेमंडळ आहे. आणि एकही केंद्रशासित प्रदेश असं नाही की जिथे द्विगृही कायदेमंडळ आहे, बरोबर आहे. एकही केंद्रशासित प्रदेश असा आपल्याला पाहायला मिळत नाही. तर हे झालं मित्रांनो थोडक्यात डिस्कशन, बरोबर आहे. आता प्रश्न विचारताना पुन्हा एकदा प्रश्न कसे विचारले जातात थोडक्यात इथे जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तेच. तर जसं मी सांगितलं तुम्हाला की 6 घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे. जेव्हा प्रश्न विचारला जातो आपल्याला की पुढीलपैकी कोणत्या घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे, तर आता आपल्याला उत्तर आलं पाहिजे. ते 6 घटक राज्य कोणते, तर हे. पुन्हा एकदा नकाशात बघून घ्या, भारताच्या नकाशात उत्तरेकडून दक्षिणेकडे की उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक, बरोबर आहे. हे 6 घटक राज्य की जिथे द्विगृही कायदेमंडळ आहे. आता आणखीन एक प्रश्न विचारण्याची एक पॉसिबिलिटी असते मित्रांनो, तो प्रश्न म्हणजे कोणता, जसं की विधानसभा आहे, मग आता कोणत्या विधानसभेमध्ये सर्वात जास्त सदस्यांची संख्या आहे, बरोबर आहे. ते एक आपल्याला पण बघू आपण पुढच्या मुद्द्यांमध्ये. जसं की पहिला मुद्दा आपण वैशिष्ट्य पाहिले, दोन्ही सभागृहाची ही झाली वैशिष्ट्ये. आता पुढचा मुद्दा पाहू आपण. पुढचा मुद्दा जो आहे सेकंड सदस्य, ठीक आहे, सदस्य. आता सदस्य संख्या किती असते, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट डिस्कस करू विधानसभा. आता विधानसभेची सदस्य संख्या ही किती असते, तर विधानसभेची सदस्य संख्या जर पाहिली आपण तर विधानसभेमध्ये कमीत कमी 60, बरोबर आहे, कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 500 इतके सदस्य संख्या असावी, बरोबर आहे. असं एक भारतीय संविधानामध्ये सांगण्यात आलेलं आहे, बरोबर आहे. पाठ करायचं आपल्याला एक्झामसाठी की कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 500 सदस्य असू शकतात. आता याला काही अपवाद पण आहेत, एक्झॅक्टली याला अपवाद आहेत. अपवाद कोणकोणते आहेत, तर अपवाद जसं की एक म्हणू आपण सिक्कीम, ठीक आहे, सिक्कीम. त्याच्यानंतर सेकंड जर पाहिलं आपण अरुणाचल प्रदेश आणि तिसरा आहे गोवा, ठीक आहे. हे जे 3 घटक राज्य आहेत ते ह्या 3 घटक राज्यांसाठी अपवाद आहे कमीत कमी 30 सदस्य संख्या, बरोबर आहे. म्हणजे विधानसभेमध्ये कमीत कमी 60 सदस्य ते जास्तीत जास्त 500 सदस्य यांच्या दरम्यान असावेत. मग डिपेंड आहे त्या घटक राज्याची लोकसंख्या किती आहे, बरोबर आहे. जसे की आता महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आहे त्यानुसार महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या ही 288 आहे. परंतु उत्तर प्रदेश जर पाहिला आपण तर उत्तर प्रदेशची सदस्य संख्या ही महाराष्ट्रापेक्षाही खूप जास्त आहे. म्हणून मग उत्तर प्रदेशची विधानसभेची सदस्य संख्या ही 400पेक्षा जास्त आहे, ठीक आहे. ही डिपेंड आहे त्या घटक राज्याच्या लोकसंख्येवर. परंतु तरीसुद्धा त्या घटक राज्याची विधानसभेची सदस्य संख्या ही 60पेक्षा कमी असू नये आणि 500पेक्षा जास्त असू नये, या त्या दरम्यान असावी असं इथे घटनेत सांगितलं. पण याला अपवाद आहे सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा. हे जे 3 घटक राज्य आहेत ह्या 3 घटक राज्याची लोकसंख्या ही प्रचंड कमी आहे. त्याच्यामुळे तिथे असं म्हटलं की या 3 घटक राज्याची कमीत कमी सदस्य संख्या म्हणजे विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या ही 30 असावी, 30पेक्षा कमी असू नये, बरोबर आहे. तर मिझोराम, ठीक आहे, चौथा एक अपवाद मिझोराम आणि 5वा अपवाद नागालँड, बरोबर आहे. मिझोराम 40 आणि नागालँड 46, ठीक आहे. म्हणजे बघा लक्षात घ्या, तर मिझोराममध्ये कमीत कमी सदस्य संख्या किती असू शकते विधानसभेमध्ये 40 आणि नागालँडमध्ये 46, याच्यापेक्षा कमी असू नये, बरोबर आहे. हे झालं मित्रांनो सदस्य संख्येसंदर्भात विधानसभेच्या.
ठीक आहे. मग आता कधी कधी प्रश्न विचारला जातो आपल्याला की सर्वात जास्त सदस्य संख्या असलेले जे घटक राज्य आहेत तर त्यांचा क्रम लावा. कमीत कमी 5 घटक राज्य, बरोबर आहे. मग आता तो जर क्रम पाहायचा आपल्याला तर अगदी भारताच्या नकाशामध्ये पाहून घ्या. तिथे फर्स्ट पहिला क्रमांक येतो उत्तर प्रदेश, बरोबर ना. उत्तर प्रदेशची विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या आहे 403. त्याच्यानंतर सेकंड येते पश्चिम बंगाल 294, त्यानंतर महाराष्ट्र 288, त्याच्यानंतर बिहार 243, त्यानंतर तामिळनाडू 234. असे 5 घटक राज्य आहेत की ज्या 5 घटक राज्यांमध्ये सर्वात जास्त विधानसभेचे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. ह्या 5 घटक राज्यांचा क्रम हा तुमच्याकडे लिहून पाहिजे, पाठ करून पाहिजे. एक्झॅक्टली ही झाली सदस्य संख्या विधानसभेची. त्यानंतर पाहू आपण विधान परिषद, की विधान परिषदेमध्ये सदस्य संख्या किती असते, बरोबर आहे. आता विधान परिषदेमध्ये जर पाहिलं आपण तर विधान परिषदेत कमीत कमी सदस्य हे 40 असावेत. ठीक आहे. कमीत कमी 40 असावेत. ते जास्तीत जास्त विधानसभेच्या 2/3. ठीक आहे. विधानसभेच्या 2/3. विधानसभेच्या 2/3 पेक्षा जास्त असू नये. मग आता समजा आपण म्हणू महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या किती आहे 288. ठीक आहे. मग विधान परिषदेची किती असावी, एकतर ती 40 असावी किंवा विधानसभेच्या 2/3 याच्या दरम्यान असावी. ठीक आहे. आणि मग आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची सदस्य संख्या जी आहे विधान परिषदेची ती आहे 78. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे कंपॅरिझन आपण डिस्कस करत आहोत इथे तर ते कंपॅरिझन सदस्य संख्येसंदर्भात इथपर्यंत ठीक आहे. क्लिअर. पुढचा मुद्दा. आता पुढचा मुद्दा जर आपण पाहिलं तर हे जे सदस्य आहेत, ठीक आहे, जी काही सदस्य संख्या आहेत तर ह्या सदस्यांना तिथे निवडून जाण्यासाठी विधान परिषद आणि विधानसभा या ठिकाणी जर निवडून जायचं असेल तर त्यांची पात्रता काय असणं आवश्यक आहे. पात्रता, बरोबर आहे. काय पात्रता असणं आवश्यक आहे. आता पात्रता जर आपण पाहिली तर ती पात्रता समजा आपण असं म्हणू की विधान परिषद आहे. विधान परिषदेत ज्या व्यक्तीला निवडून जायचं असेल त्या व्यक्तीचं कमीत कमी वय हे विधान परिषद 30 वर्ष असावं. ठीक आहे. तर विधानसभा जी आहे तर विधानसभेमध्ये वयाची अट जी आहे ती आहे 25 वर्ष. विधानसभेत ज्या व्यक्तीला निवडून जायचं त्याचं कमीत कमी वय 25 वर्ष असावं आणि विधान परिषदेमध्ये ज्याला निवडून जायचं आहे त्याचं कमीत कमी वय हे 30 वर्ष असावं. याच्या व्यतिरिक्त आणखीन पात्रतेची अट आहे, जसं की तो भारताचा नागरिक असावा. भारताचा नागरिक, ठीक आहे, तो भारताचा नागरिक असावा. त्याच्यानंतर आणखी तो कोणत्याही कारणाने म्हणजे थोडक्यात एक अपात्र नसावा, जसं की त्याने कोणतंही लाभाचं पद धारण केलेलं नसावं, त्याच्यावर 2 वर्षापेक्षा जास्त काळासाठी शिक्षा झालेली आहे असा कोणताही खटला तो सिद्ध झालेला नसावा, किंवा ज्या काही आहेत म्हणजे त्यात थोडक्यात आपण असं म्हणू की भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1955, ठीक आहे, भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1955 यामध्ये काही अटी सांगितलेल्या आहेत तर त्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात. ठीक आहे. तर अशा प्रकारचं विधान परिषदेसंदर्भात सुद्धा आणि विधानसभेसंदर्भात सुद्धा फक्त विधान परिषद आणि विधानसभा ह्या दोन्ही संदर्भात वयाची अट जी आहे तीच फक्त डिफरंट आहे. विधान परिषद 30 वर्ष आणि विधानसभा 25 वर्ष. ठीक आहे. अशा प्रकारचं हे तुम्हाला एक डिफरन्स पाहायला मिळेल. आता पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे निवडणूक, बरोबर आहे. तर इथे विधान परिषद आणि विधानसभा दोन्हीची ही निवडणूक कशा प्रकारे केली जाते. निवडणूक जर आपण पाहिली तर इथं आपल्याला असं पाहायला मिळेल की विधानसभा जी आहे तर विधानसभेची निवडणूक ही प्रत्यक्ष निवडणूक होत असते. प्रत्यक्ष, ठीक आहे, प्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक होते. प्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक होते म्हणजे याचा अर्थ काय, तर प्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक होणे म्हणजे याचा अर्थ तो जो व्यक्ती की जो विधानसभेमध्ये निवडून जातो ते प्रत्यक्ष जनतेकडून निवडून जातात. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक व्यक्ती मतदान करू शकतो. ठीक आहे. आणि त्या व्यक्तीला निवडून देऊ शकतो. याला म्हणतो आपण प्रत्यक्ष निवडणूक. एक्झॅक्टली. आणि विधान परिषद जी आहे तर विधान परिषदेची निवड ही अप्रत्यक्ष पद्धतीने होत असते. अप्रत्यक्ष, एक्झॅक्टली, अप्रत्यक्ष निवडणूक आहे. अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे काय, तर अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे जे सदस्य विधान परिषदेमध्ये निवडून दिले
समजा आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये 78 सदस्य, मग 78 सदस्य हे जे निवडून दिले जातात, तर हे निवडून देत असताना मतदान कोण करते? ठीक आहे, तर मतदान भारतीय नागरिक करतात का? म्हणजे थोडक्यात आपण म्हणू महाराष्ट्रातले सर्व 18 वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक व्यक्ती इथे यांना मतदान करू शकतो का? तर करू शकत नाही. तर त्यांच्या वतीने दुसरंच कोणीतरी मतदान करत असते, म्हणून आपण त्याला म्हणतो अप्रत्यक्ष निवडणूक. बरोबर आहे. दुसरं कोण इथे मतदान करते? एक्झॅक्टली आपल्याला तेच इथे पाहायचं आहे. ठीक आहे, जेव्हा आपण म्हटलं की विधानसभेत प्रत्यक्ष निवडणूक होते, प्रत्यक्ष निवडणूक म्हणजे काय? तर विधानसभेत जेव्हा 288 सदस्य उभे राहतात है ना, म्हणजे 288 पदासाठी जे उमेदवार उभे राहतात, तर त्या उमेदवारांना प्रत्यक्ष जनता, महाराष्ट्राची जनता काय करते? मतदान करत असते, की ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि त्यांचं नाव मतदार यादीत आलेलं आहे. ठीक आहे, असं प्रत्येक इथे मतदान करू शकतो. पण इथे कोण मतदान करते? ठीक आहे, इथे जनता करते, म्हणून विधानसभा ही जनतेचं प्रतिनिधित्व करते असं मानलं जाते. बरोबर आहे. परंतु मग विधान परिषद कोणाचं प्रतिनिधित्व करते? कोणाकडून निवडून जातात ते सदस्य? ठीक आहे, तर इथे 4-5 सोर्सेस आहेत. जसं की फर्स्ट, त्याच्यामध्ये पाहू आपण. फर्स्ट, पहिला सोर्स आहे की विधान परिषदेचे जेवढे सदस्य आहेत त्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्य जे आहेत, तर हे 1/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था, बरं, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सदस्यांकडून ते निवडून जातात. म्हणजे विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येपैकी 1/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्व करते. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. बरोबर आहे. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायत, नगर परिषद, हे त्या प्रकारे. एक्झॅक्टली. म्हणून मग ते जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे सदस्य असतात, समजा जिल्हा परिषदेचे सदस्य, महानगरपालिकेचे सदस्य, ते काय करतात? तर ह्या विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी 1/3 सदस्यांना निवडून देतात. म्हणजेच हे 1/3 सदस्य काय करतात? तर या स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्व करतात. एक्झॅक्टली. त्यानंतर सेकंड, दुसरं जर पाहिलं आपण, तर आणखी 1/3 सदस्य ते निवडून जातात विधानसभेकडून. ठीक आहे, विधानसभा. बरोबर आहे. म्हणजे हे जे विधानसभेचे सदस्य आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत 288, हे 288 सदस्य काय करतात? मतदान करतात आणि ह्या विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी 1/3 सदस्यांना निवडून देतात. म्हणजेच विधान परिषदेचे 1/3 सदस्य हे त्याच घटक राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांचं प्रतिनिधित्व करतात. बरोबर आहे. हे झालं 1/3 1/3, म्हणजे साधारणतः 2/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा यांच्याकडूनच निवडून दिले जातात. तर आता राहिलेले जे सदस्य आहेत, म्हणजे राहिलेले 1/3 सदस्य, बरोबर आहे. तर राहिलेल्या सदस्यांपैकी आपण असं म्हणू की 1/12 सदस्य हे निवडून जातात पदवीधर मतदारसंघ. ठीक आहे, पदवीधर मतदारसंघ. बरोबर आहे. पदवीधर मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीची पदवी पूर्ण झालेली आहे तेच व्यक्ती काय करू शकतात? इथे मतदान करू शकतात. त्यांनी मतदान करायचं आणि त्यांच्या वतीनं 1/12 सदस्य हे विधान परिषदेमध्ये निवडून द्यायचे. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन येत असते त्याच्यापूर्वी, काही दिवसापूर्वी नॉमिनेशनचं काम सुरू असते. म्हणजे थोडक्यात की ज्या व्यक्तीची पदवी झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्या व्यक्तीने काय करायचं? मतदार म्हणून आपलं नाव नोंदवायचं आणि मग मतदान करायचं. त्याला आपण म्हणू पदवीधर मतदारसंघ. तर आणखीन 1/12 सदस्य हे निवडून जातात शिक्षक मतदारसंघाकडून. शिक्षक मतदारसंघ. बरोबर आहे. शिक्षक मतदारसंघ म्हणजे जेवढेही शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये ते शिक्षक काय करतात? मतदान करतात आणि त्यांच्या वतीने 1/12 सदस्य हे विधान परिषदेमध्ये निवडून दिले जातात. तर शेवटी आपण पाहू की 5वा 1/6 सदस्य हे राज्यपाल यांच्याकडून निवडून दिले जातात. बरोबर आहे. म्हणजे राज्यपालाकडून 1/6
किंवा 12 सदस्य याच्यापैकी जी संख्या कमी असेल तितके सदस्य हे विधान परिषदेमध्ये निवडून दिले जातात. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय 5 सोर्सेस आहेत आणि या 5 सोर्सेसमधून सदस्य हे विधान परिषदेमध्ये येत असतात. म्हणून अगदी पाठ करून ठेवायचं की 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून, 1/3 विधानसभेकडून, 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघ, 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून आणि 1/6 सदस्य हे राज्यपालांकडून त्यांच्या वतीने. बरोबर आहे. म्हणजेच मग हे जे असे 5 वेगळे सोर्सेस आहेत यांचं प्रतिनिधित्व करते विधान परिषद. ठीक आहे. आता मागे एक वेळा असाच प्रश्न विचारला की समान सदस्य संख्या पुढीलपैकी कोणत्या मतदारसंघातून विधान परिषदेत येते. बरोबर ना. समान सदस्य संख्या. तर समान सदस्य संख्या कोणाकडून येते. एक स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा यांच्याकडून समान येते, म्हणजे 1/3 आणि 1/3. ठीक आहे, 1/3. तर पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांच्याकडून सुद्धा समान सदस्य संख्या आहे, 1/12, 1/12. हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. जसं इथे विधानसभेमध्ये आपण पाहिलं की ही प्रत्यक्ष निवडणूक आहे. 18 वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचं नाव मतदार यादीत आहे तो मतदान करू शकतो आणि इथे विधानसभेच्या सदस्याला निवडून देऊ शकतो. बरोबर आहे. आणि इथे महत्त्वाचा एक मुद्दा होता पूर्वी, तो म्हणजे कोणता. तर जर समजा अँग्लो इंडियन समुदायाला विधानसभेमध्ये एकही सदस्य मिळालं नाही किंवा योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही तर राज्यपालाद्वारे एक सदस्य हा तिथे नामनियुक्त केला जायचा. परंतु घटनादुरुस्ती करून ती तरतूद आता समाप्त करण्यात आली आणि सध्या आता अँग्लो इंडियन इथे नियुक्त करता येत नाही. ठीक आहे. हे झालं मित्रांनो निवडणुकी संदर्भात. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे इथे तो म्हणजे कोणता. कार्यकाळ. की हे जे सदस्य निवडून दिले. ठीक आहे. आता कार्यकाळ किती असतो. कार्यकाळ. बरोबर आहे. कार्यकाळाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर इथे आपण डिस्कस करू शकतो की विधान परिषद जसं आपण पाहिलं कायमस्वरूपी सभागृह आहे, त्यामुळे विधान परिषदेचा इथे कार्यकाळ सांगता येत नाही आपल्याला. ठीक आहे. परंतु सदस्याचा मात्र आपण कार्यकाळ डेफिनेटली सांगू शकतो. बरोबर आहे. सदस्याचा कार्यकाळ असतो 6 वर्षे. एक्झॅक्टली 6 वर्ष. परंतु सभागृहाचा कार्यकाळ आपल्याला सांगता येत नाही, कारण सभागृह हे कायमस्वरूपी आहे. एक्झॅक्टली तो बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी. ठीक आहे. विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येपैकी दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य तिथे नियुक्त केले जातात. बरोबर आहे. दर 2 वर्षांनी. म्हणून मग तिथे 6 वर्ष प्रत्येक सदस्याला 6 वर्ष इतका कार्यकाळ तिथे प्राप्त होत असतो. ठीक आहे. तसंच इकडे जर आपण पाहिलं विधानसभा, तर विधानसभेमध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये सभागृह हे बरखास्त होऊ शकते का. तर डेफिनेटली होऊ शकते है ना. विधानसभा हे बरखास्त होऊ शकते. त्यामुळे इथे जर आपण कार्यकाळ पाहिला तर तो कार्यकाळ असतो 5 वर्ष. म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये इथे सदस्याचा कार्यकाळ पण 5 वर्ष आहे. एक्झॅक्टली. आणि सभागृहाचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्ष आहे. म्हणजे हे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, तर जर समजा सरकारला बहुमत असेल तोपर्यंत विधान परिषद हे कंटिन्यू राहू शकते 5 वर्षापर्यंत. होऊ शकते 5 वर्षाच्या आतही सभागृह बरखास्त होऊ शकते आणि असंही होऊ शकते की त्या सभागृहाचा कार्यकाळ हा 5 वर्षापेक्षा जास्तही जाऊ शकते. ठीक आहे. आता कमी कोणत्या कंडिशनमध्ये होऊ शकते त्याचे 1-2 कारण आहे. जसं की समजा कोणत्याच पक्षाला योग्य बहुमत मिळालं नाही. जर समजा कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि गव्हर्नमेंट स्थापनच झालं नाही तर अशा वेळेस सभागृह बरखास्त केलं जाते आणि तिथे थोडक्यात आपण म्हणू की राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. पुन्हा इलेक्शन घेतल्या जातात आणि मग बहुमत सिद्ध केलं जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर आधीच्या विधानसभेचा कार्यकाळ तिथे समाप्त झाला, म्हणजेच 5 वर्षाच्या आत. किंवा मग गव्हर्नमेंट स्थापन झालं, 2 वर्ष काम केलं आणि नंतर मतभेद झाले आणि पाठिंबा गेला आणि नवीन गव्हर्नमेंट स्थापन होणं शक्य नाही. अशा वेळेस सभागृह बरखास्त होते. ठीक आहे. पुन्हा इलेक्शन घेतले जातात. किंवा गव्हर्नमेंटला पूर्ण बहुमत आहे परंतु बहुमत प्राप्त पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी जर राज्यपालांना सल्ला दिला की हे सभागृह बरखास्त करा, तर अशा वेळेस सुद्धा विधानसभा हे सभागृह 5 वर्षाच्या आतच बरखास्त होऊ शकते. ठीक आहे. 5 वर्षापर्यंत कधी राहील, जर गव्हर्नमेंटला तसा
बहुमत आहे आणि त्यांनी सभागृह बरखास्त करण्याचा सल्ला राज्यपालांना दिला नाही, तर अशा सर्वसामान्य परिस्थितीमध्ये ते 5 वर्ष राहू शकते. आणखीन एक विषम परिस्थिती येते, ती म्हणजे कोणती, की जर समजा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल, कलम 352 नुसार जर देशामध्ये अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जर लागू असेल, तर या सिच्युएशनमध्ये काय होते की केंद्र सरकारने विधानसभेचा कार्यकाळ जर वाढवला तर तो कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवता येतो. ठीक आहे, 1 वर्ष. ठीक आहे, 1 वर्षांनी कार्यकाळ वाढवता येतो. म्हणजेच काय, तर कलम 352 नुसार जर देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल तर अशा वेळेस काय होईल, विधानसभेचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढू पण शकतो. म्हणजे त्या कंडिशनमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ जाऊ शकतो, बरोबर ना. पण सर्वसामान्य स्थितीमध्ये 5 वर्ष इतका कार्यकाळ असतो विधानसभेचा आणि सदस्यांचा सुद्धा. एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, की जर समजा विधान परिषदेचा एखाद्या सदस्याचा कार्यकाळ संपण्यापूर्वी जर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, ठीक आहे, आता कॉमन मुद्दा आहे, विधान परिषद असो अथवा विधानसभा असो, त्या पदावर एखादा व्यक्ती जेव्हा निवडून जातो आणि त्यांनी समजा 2 वर्ष आपलं कामकाज पाहिलं आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, म्हणजे पद रिक्त झालं. मग आता पद रिक्त झालं, त्याच्या जागी दुसरा एक सदस्य निवडून दिला जातो. मग जो नवीन सदस्य येतो, निवडणूक होते त्यासाठी, त्याला मध्यावधी निवडणुका असं आपण म्हणतो. आणि त्याच्या मध्यावधी निवडणुका होतात आणि नवीन सदस्य जेव्हा तिथे निवडून येतो तेव्हा त्या नवीन सदस्याचा कार्यकाळसुद्धा 5 वर्ष आणि 6 वर्ष असतो, की जुन्या सदस्याच्या उर्वरित काळा इतका असतो. तर मित्रांनो उत्तर आहे त्याचं, जुना सदस्य जो आहे त्याचा जो उर्वरित काळ जो राहिलेला आहे तितकाच कालावधी, तितकाच कार्यकाळ हा नवीन सदस्याला प्राप्त होत असतो. जसे की आपण इथे पाहिलं की विधानसभेच्या एखाद्या सदस्याने 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आणि त्याचा जर मृत्यू झाला तर तिथे मध्यावधी निवडणुका होतात, नवीन सदस्य निवडून दिला जातो आणि तो तिथून पुढे फक्त 3 वर्ष तिथे सदस्य म्हणून राहू शकतो, म्हणजे उर्वरित काळासाठी. तर इकडे 2 वर्ष संपले, राहिले 4 वर्ष, 4 वर्षासाठी तो सदस्य राहू शकतो. ठीक आहे, हा एक मुद्दा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला अगदी लक्षात ठेवायचा आहे. हे झालं मित्रांनो आता वैशिष्ट्ये, सदस्य, पात्रता, निवडणूक आणि कार्यकाळ ह्या सर्व बाबींसंदर्भात. जर एक मुद्दा आपण इथे पाहिला की सदस्यांचं इथे सदस्यांचं पद जे आहे विधान परिषदेचे सदस्य असो अथवा विधानसभेचे, या सदस्यांचं पद हे कशामुळे रिक्त होऊ शकते. ठीक आहे, जसं की एकतर त्यांचा कार्यकाळ जर संपला तर इथे 6 वर्ष, इथे 5 वर्ष, जर कार्यकाळ संपला तर पद रिक्त होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही मार्ग असू शकतात. समजा तो सदस्य विधान परिषद किंवा विधानसभा दोन्ही सभागृहामध्ये किंवा तो सदस्य त्या सभागृहामध्ये जर गैरहजर असेल, ठीक आहे, गैरहजर असेल किती, 60 दिवसासाठी, 60 दिवस, म्हणजे एक सलग जर तो सदस्य 60 दिवस गैरहजर असेल, विधान परिषदेचा असो अथवा विधानसभेचा असो, तर अशा वेळेस त्या सदस्याचं जे पद आहे हे रिक्त होऊ शकते. ठीक आहे, किंवा त्या व्यक्तीला अपात्र ठरवलं असेल, बरोबर आहे, अपात्र ठरवलं असेल. आता अपात्र हे कोणत्याही कारणामुळे असू शकते. समजा त्याचं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन अवैध ठरवलं, म्हणजे त्या व्यक्तीने निवडणुका होतानाच काहीतरी मॅनिप्युलेट केलं असेल इलेक्शन, बरोबर आहे. मग जर समजा त्या व्यक्तीचं निवडणूक जर अवैध ठरवली तर त्यांचं पद रिक्त होते. किंवा त्या व्यक्तीला 2 वर्षापेक्षा जास्त काळासाठी जर शिक्षा सुनावली न्यायालयाने तर तिथे पद रिक्त होऊ शकते. एक्झॅक्टली. किंवा त्याने देशाचं नागरिकत्व सोडलं असेल, पद रिक्त होते. ठीक आहे, अशा काही बाबी आहेत की ज्या लोकप्रतिनिधित्व कायदा 1955 मध्ये सांगितलेला आहेत. किंवा पक्षांतरबंदी कायदा आहे. ठीक आहे ना, तो व्यक्ती एका विशिष्ट पक्षाच्या तिकीट घेऊन तो निवडून आला आणि नंतर त्यांनी पक्ष बदलला, त्याचं सदस्यत्व जाते. ठीक आहे, अशा काही बाबी असू शकतात की त्याने तो व्यक्ती अपात्र ठरू शकतो आणि त्याचं सभागृहाचं पद हे रिक्त होऊ शकते. शेवटचा मुद्दा आपण बघू की विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहाची रचना कशी असते. ठीक आहे, रचना म्हणजे काय, तर थोडक्यात दोन्ही सभागृहामध्ये काही पदाधिकारी असतात. ठीक आहे, मग कोणते पदाधिकारी असतात. विधान परिषदेमध्ये जर पाहिलं आपण तर विधान परिषदेमध्ये जी रचना आहे तर इथे असतो एक अध्यक्ष, ठीक आहे, अध्यक्ष, त्यानंतर एक उपाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यानंतर
सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता हे 4 पदाधिकारी असतात. आणि हे जे 4 पदाधिकारी आहेत, हे 4 पदाधिकारी म्हणजे थोडक्यात विधान परिषदेची ती रचना आहे. बरोबर आहे. मग आता सध्या महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे त्या विधान परिषदेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता हे कोण आहेत हे तुम्ही अपडेट करायचं आहे, ते तुम्ही पाहायचं आहे. ठीक आहे. ते मीही सांगू शकतो, परंतु प्रॉब्लेम असा आहे की हे कधीही बदलतात. बरोबर आहे. आणि आतापर्यंत आपण जे लेक्चर पाहिलेलं आहे तर ह्या लेक्चरमध्ये इन फ्युचर फारसे काही बदल होणार नाहीत. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे हे लेक्चर कधीही जरी पाहिलं तरी कोणत्याही विद्यार्थ्यांना ते कामात येऊ शकते. परंतु हे जे पदाधिकारी आहेत ते मात्र तुम्हाला बघायचे आहेत, त्याच्या नोट्स काढायचे आहेत. ठीक आहे. की सध्या विधान परिषदेचे अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता. सेम तसंच इथे सुद्धा विधानसभा. विधानसभेमध्ये जर आपण पाहिलं त्याची रचना तर विधानसभेमध्ये सुद्धा काही पदाधिकारी असतात, जसं की विधानसभेचे सभापती. बरोबर आहे. आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापती. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता. इथे सुद्धा हे जे पदाधिकारी आहेत हे कोण आहेत हे तुम्ही स्वतः अपडेट करायचं. तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट्समध्ये ते लिहून ठेवायचं. ठीक आहे. नावं मी सांगणार नाही, त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण की ते नावं सतत बदलत असतात. आणि हा जर व्हिडिओ आणखीन काही महिन्यानंतर जर कोणी पाहिला आणि नावं जर ते जुने असलेत तर एक्झाममध्ये मग पुन्हा ते कठीण होऊन जाते. ठीक आहे. तो करंटचा एक मुद्दा आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला विधान परिषद आणि विधानसभा हे दोन्ही सभागृहासंदर्भातलं आपलं हे जे डिस्कशन आहे हे तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, तुमचे प्रश्न विचारा, त्याचं लगेच तुम्हाला उत्तर दिलं जाईल. ठीक आहे. आणि आतापर्यंत जे काही आपण काही दिवस लेक्चर घेऊ शकलो नव्हतो, पुन्हा एकदा त्याबद्दल मी माफी मागतो. आणि हे पुन्हा आपण लेक्चर सुरू करूयात. याच्या आधीचे सर्व लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या. एकलव्य एज्युकेटर ह्या चॅनलवरती जा, प्लेलिस्ट आहे भारतीय राज्यघटनेची, त्या प्लेलिस्टवरती तुम्हाला सर्व लेक्चर क्रमानुसार मिळतील. अपेक्षा आहे तुम्हाला हे सर्व समजलं असेल आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचं लेक्चर जे आहे तर पुढचं लेक्चर आपण हे जे विधिमंडळ आहे या विधिमंडळाचे जे अधिकार असतात, ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात विधान परिषद आणि विधानसभा यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहेत. म्हणजे त्यांचे अधिकार आणि विशेषाधिकार आणि हे जे सदस्य आहेत या सदस्यांचे सुद्धा अधिकार ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. तोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करा. जय हिंद, जय भारत.